हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अनस्क्रिप्टेड। तर इथे संध्याकाळचे 6 वाजायला 10 मिनटं होती आणि इथे हर्ष झोपला होता आणि इथे मला मिक्सर क्लीन करायचा होता। खूप घाण झाला होता, चटणी वगैरे वाटण असं वाटताना ना पाणी असं सांडलं होतं त्यात आणि त्याचे डाग खूप असे हे झाले होते, खूप डाग असे चिकट झाले होते, निघत नव्हते इझिली। तर इथे मी जो सोल्यूशन तयार केला होता ना फ्रीजसाठी आणि विंडोसाठी पण मी यूज केला होता, तर तोच सोल्यूशन घेतला आहे क्लीन करायला आणि तो मी सगळीकडे म्हणजे थोडं स्प्रे केला आहे, जास्त नाही। कारण जे काही एजेस असतात ना मिक्सरला, असे गॅप्स असतात ना, त्यात जर लिक्विड ते गेलं ना तर मिक्सर खराब होण्याची शक्यता असते, म्हणून मी थोडं यूज करत होते। तुमच्याकडे जर सेलो टेप वगैरे असेल ना तर तुम्ही तो जी गॅप असते ना त्या गॅपवरती आणि वायरला पिन असते ना, आपलं मिक्सरची पिन असते ना, ते कवर करू शकता। कारण पाणी गेल्यामुळे कसं खराब होण्याची शक्यता असते, करंट वगैरे लागू शकतो। पण इथे माझ्याकडे टेप नव्हती, म्हणून मी व्यवस्थित काळजीपूर्वक तो स्प्रे करत होती सोल्यूशन आणि थोडं स्प्रे केल्यानंतर मी एक 5-5 मिनटं थांबत होते। 5 मिनटानंतर ते डाग जे असतात ना, चिकट डाग, ते निघण्यास मदत होत होती। तुम्ही बघू शकता की ती इझिली ते डाग वाईप आउट होत आहेत। तर इथे माझ्याकडे एक कापड होतं ना, त्याचे मी लहान असे तुकडे करून घेतले होते। ते काय शेवटी फेकायचंच होतं, कारण खूप चिकट झालेला ना मिक्सर, त्यामुळे। आणि सुरीच्या साहाय्याने जे काही बारीक जागेवरती ती चिकट डाग बसले होते ना, घाण असे चिवट, तर ते निघण्यास मदत झाली। आणि सुरीच्या साहाय्याने, सुरीचा जो टोक असतो ना, त्याने मी ते रिमूव्ह करत होते। आणि टूथपिक असते ना, टूथपिक नाही, बड्स असतात ना, इयरबड्स, तर त्याच्या साहाय्याने सुद्धा जे काही एजेस असतात ना, गॅप्स मिक्सरच्या भोवती, ते मी त्या गॅप्समधून इयरबड्सने गॅप्समधून ते जे काही घाण वगैरे असेल ना, ते मी रिमूव्ह करत होते। तर कोपऱ्यात पण असे चिवट डाग बसले होते, ते सुद्धा मला इयरबड्सने काढता आले। आणि सुरीच्या साहाय्याने पण ते जे काही एकदम कोपऱ्यात बघा असे बसलेले असतात डाग, चिवट डाग असे चिकटलेले असतात, ते सुद्धा मला काढण्यास मदत झाली सुरीच्या साहाय्याने। आणि इथे व्यवस्थित, आणि ती जी काही रिंग आहे, फिरकी म्हणाल किंवा अजून काही शब्द असेल त्याला, तर प्लीज मला कमेंट करून सांगा। तर त्यासाठी मला ब्रश हवा होता, पण नंतर काय झालं, हर्ष उठला आणि मला ते क्लीन नाही करता आलं, म्हणून मी वरच्यावर फडक्याने आणि इयरबड्सने ते क्लीन करत होते। मधला जो चाक असतो ना, तर तो मी क्लीन करत होते, पण पाहिजे तसा क्लीन नाही झाला। ठीक आहे म्हटलं, नेक्स्ट टाईम करू आपण पुन्हा एकदा। थोडा स्प्रे करून मी मिक्सर क्लीन करत होते। आणि खालच्या बाजूने सुद्धा मिक्सरचा जो खालचा बॉटमचा भाग असतो ना, तो सुद्धा क्लीन करायचा होता मला। आणि खूप इझिली वाईप आउट होत होते डाग, तुम्ही बघू शकता। आणि जे कोणी नवीन असतील किंवा माहिती नसेल ना की मी कोणतं सोल्युशन आणि कसं तयार केलेलं आहे, तर मी या व्हिडिओमध्ये पण थोडक्यात सांगते की इथे मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये लिक्विड सोप 1 चमचा ॲड केलेला आहे, त्यानंतर 1 चमचा खाण्याचा सोडा असतो ना, तो मी ॲड केलेला आहे, त्यानंतर अर्धा लिंबू ॲड केलेला आहे, 1 चमचा व्हिनेगरसुद्धा ॲड केलेला आहे। आणि हे सगळं मिश्रण तयार करून मी माझ्याकडे स्प्रे बॉटल होती, त्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे। आणि किचन क्लिनिंगसाठी पण मी तेच वापरते। एखादा डाग वगैरे असेल ना, समजा दूध उतू गेलं किंवा डाळ उतू गेली, परत फोडणीचे डाग असतात, तेलाचे शिंतोडे उडलेले असतात टाईल्सवरती वगैरे, तर ते सुद्धा अक्षरशः रिमूव्ह होतात या लिक्विडने, या सोल्युशनने। तर इथे मी क्लिनिंग वगैरे मी त्या सोल्युशनने करते। आणि इथे जो मिक्सरमध्ये जो गॅप असतो ना, मध्ये मिक्सरचा भांडा लॉक होण्यासाठी जो गॅप असतो ना, त्यात खूप चिवट डाग आणि खूप घाण बसली होती, चिकट अशी, ते सुद्धा मी याच सोल्युशनने क्लीन केलं आहे आणि खूप इझिली वाईप आउट झालेलं आहे। आणि त्या गॅपमध्ये कसं असं
काही हाताने नाही ना काढता येत त्या गॅपमधून त्या घाण वगैरे असेल तर इथे मी सुरीचा आणि इयरबड्स असते ना, तर त्याचा वापर करून मी ती जी गॅप होती ना त्या गॅपमधून घाण काढलेली आहे. आणि इथे मिक्सरला बटन नाही, तो माझ्याकडूनच चुकी झाली, ती तुटलं गेलं. ॲक्च्युली मिक्सर इथून बंद नव्हता, आणि बंद म्हणजे मी डायरेक्ट मेन स्विच बंद केला आणि मिक्सरचा बटन चालूच होता, तो काही माझ्या लक्षात आलं नाही. तर एक दिवस मी वाटण वाटत होते आणि मिक्सरचा जो बटन असतो तो चालूच होता ना. आता माझ्याकडे जे काही जो बोर्ड आहे ना, एक्सटेन्शन बोर्ड, तर त्याचंच मी बटन ऑन केला. ऑन करायला गेली तर हा बटन उडाला आणि तो तुटला. तर अशा पद्धतीने इथे बटन तुटलेलं आहे आणि मी असंच वापरते. डायरेक्ट मी एक्सटेन्शन बोर्ड असेल ना, तो त्याचा बटन चालू करून वाटण वाटते. मला आणायचं आहे बटन. आणि इथे हर्ष उठला होता म्हणून मी बघत होते आणि त्यांनी बघितलं की मम्मी काहीतरी करते. मम्मा बोलतो मला तो, मम्मा काहीतरी करते. तर तो बघायला आला की इथे काय करते मम्मा, मी पण तिची हेल्प करणार. तर तोच माझ्या मांडीवर येऊन बसला होता आणि सारखा हातात घेत होता. पण कसं जवळ सुरी वगैरे होती ना, म्हणून त्याला मी अडवत होते. कारण सुरी वगैरे बघून म्हणजे लागण्याची शक्यता आहे ना. सुरी चुकून घेतली त्यांनी, आपण काम करता करता आपलं लक्ष नसेल तर सुरी घेतात. म्हणजे त्याला काही नवीन वस्तू दिसली ना की तो लगेच घेतो आणि तो सारखं येत होता. आणि थोडं सोल्युशन मी जे काही फडकी मी कापली होती ना, तुकडे बारीक बारीक, तर त्यावरती मी स्प्रे केला होता. तो भिजवला होता आणि आपला जो मिक्सरचा बाहेरचा जो भाग असतो ना, एरिया, तो पण मी क्लीन करून घेतला, व्यवस्थित पुसून घेतला. तो सुद्धा खूप घाण झाला होता. आपले हात लागतात तेलाचे वगैरे, जेवण बनवताना आपण घाईतोच हात लावतो पाण्याचे वगैरे, तर ते पण मी क्लीन करून घेतला. आणि मिक्सरच्या खालचा भागसुद्धा मी क्लीन करून घेतला. खूप इझिली डाग निघून गेले. ट्रस्ट मी, खूप म्हणजे खूप उपयोगाचं सोल्युशन आहे हे. आणि महत्त्वाचं म्हणजे घरच्या साहित्यामध्ये आपण कमी खर्चात क्लीन करू शकतो अशा वस्तू ज्या घरातल्या आहेत ना, डाग वगैरे निघत नाही आहेत, तर अशा वस्तू इझिली क्लीन होऊन जातात या सोल्युशनने. बाहेरचे महागडे सोल्युशन स्प्रे वगैरे आणण्यापेक्षा ना, माझ्या मते घरात जे काही अवेलेबल आहे ना, तेच यूज करून आपण क्लीन केलं पाहिजे. आपले पैसेही वाचतात आणि जास्त काही मेहनतही लागत नाही. तर इथे मिक्सर क्लीन झालेला आहे. कमेंट करून नक्की सांगा की मिक्सर क्लीन झालेला आहे की नाही तुमच्या मते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा, छान कमेंट्स करा. आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर.